मधनं आज पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहतील। बीड शहरामध्ये आज पंकजा मुंडेंची रॅली निघणार आहे। प्रचार सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे। तर पंकजा मुंडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि यावेळेला विशेष उपस्थिती ही उदयनराजे भोसले यांची असेल। उदय नागरगोजे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, आज पंकजा मुंडे उमेदवारी अर्ज भरतायत, कसं शक्ती प्रदर्शन यावेळेला मुंडेंकडनं केलं जाणार आहे, कशी तयारी दिसतेय? गुरु, नक्कीच पंकजा मुंडे या बीड लोकसभेच्या मैदानात उतरल्यापासून संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलंय। आज ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। प्रारंभी त्या परळी येथे प्रभू वैद्यनाथाचं तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन बीडकडे येणार आहेत। बीडमध्ये आल्यानंतर प्रारंभी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅली निघणार आहे। जवळपास 3 तास ही रॅली चालणार असून सभास्थळी ही रॅली जवळपास 6 वाजताच्या दरम्यान पोहोचेल। त्यानंतर या ठिकाणी जाहीर सभेचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरताना साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे देखील उपस्थित राहणार आहेत। आता या सभेतून पंकजा मुंडे काय बोलतात आणि उदयनराजे काय संदेश देतात आणि महत्त्वाचं ठरणार आहे। गुरु, अर्थात वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।